लोकसभा निवडणुकांचे 7ही टप्पे पूर्ण झालेत आणि आता प्रतीक्षा आहे ती निकालाची। आणि त्याआधी आता एक्झिट पोल समोर येताना दिसतात। पुढारी न्यूजने तब्बल 29,000 सॅम्पल सर्वेने केलेल्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 27 ते 32 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर महाराष्ट्रामध्ये महायुतीला सर्वाधिक जागा मिळतात आणि महाविकास आघाडीला 15 ते 20 जागाच मिळतील असा अंदाज आहे आणि एक जागा अपक्षला जाईल असा देखील अंदाज पुढारी न्यूजच्या एक्झिट पोलमधून समोर आलाय। तर देशात पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदी सरकारच येणार असल्याचा सर्वच पोल ऑफ पोलमधून अंदाज वर्तवला जातोय। पुढारीचा महापौल आपण बघतोय। महाविकास आघाडीला 15 ते 20 जागा, महायुतीला 27 ते 32 जागा मिळू शकतात असं म्हटलं गेलेलं आहे। तर इतर म्हणजे अपक्ष किंवा इतर सगळे जे कोणी उमेदवार असतील त्याच्यापैकी 0 ते 1 जागा मिळेल असा अंदाज आहे। पुढारीचा हा महापौल आपण बघितलेला आहे। काय नेमकी आकडेवारी असू शकते अंदाजे या संदर्भातला हा पुढारी न्यूजचा महापौल सध्या आपण बघितला आहे।